नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नामाचा गजर या कार्यक्रमात हरिभक्त परायण विजयदादा महाराज जगताप यांना वैष्णव पुरस्कार प्रदान। पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जोशी यांचा सविस्तर रिपोर्ट। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर वारीच्या पावन मुहूर्तावर नामाचा गजर या कार्यक्रमात ॲडव्होकेट डॉक्टर हरिभक्त परायण विजयदादा महाराज जगताप यांना मानाचा असा वैष्णव पुरस्कार प्रदान करण्यात आला। 40 वर्षे पायी वारी केलेले ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मरणार्थ दिला गेलेला हा पुरस्कार इंगळे परिवार व कलाश्री संगीत मंडळ यांच्यातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी, पंडित सुधाकरजी चौहान, श्री जे.व्ही. इंगळे देशमुख साहेब आणि मान्यवरांच्या हस्ते बालशिक्षण मंदिरच्या सभागृहात अनेक मान्यवर व श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला। पुणेरी पगडी, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ₹21,000 रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते। सभागृहात संगीत रसिक, श्रोते, कलाकार, महाराजांचे अनुयायी यांनी गर्दीने तुडुंब भरून गेले होते। श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप यांच्या कृपा प्रसादाने त्यांच्यावर वाटेवर मार्गक्रमण करत असताना अखंड आयुष्य वैष्णव राहता यावे, खऱ्या अर्थाने संतोक्तीप्रमाणे वैष्णव होता यावे अशी मागणी मानत विजयदादा महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करून आलेल्या सर्व उपस्थितांचे अनेक अनेक आभार मानले। नमस्कार। परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त परायण डॉक्टर विजयदादा महाराज जगताप यांस, संत परंपरेचे तेजस्वी उपासक, संत साहित्याचे निष्ठावंत अभ्यासक, अध्यात्माचे श्रद्धावंत साधक, समाज प्रबोधनकार, व्यवस्थापन तज्ञ, औद्योगिक सल्लागार, प्रख्यात संगीत साधक आणि गोसेवेला जीवन समर्पित करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व परमपूज्य हरिभक्त परायण डॉक्टर विजयदादा जगताप यांचा आज हरिभक्त परायण वैकुंठवासी विश्वनाथ महाराज इंगळे देशमुख वैष्णव पुरस्कार प्रदान करताना आम्हा सर्वांना अत्यंत आनंद, अभिमान आणि कृतज्ञतेची अनुभूती होत आहे। व्यवस्थापन सल्लागार म्हणून उद्योग विश्वाला मार्गदर्शक करत असतानाच आपण अध्यात्म, संस्कृती आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडविला आहे। शास्त्रीय संगीत, अभंग गायन आणि कीर्तनाच्या माध्यमातून संत वाङ्मयाचा प्रचार करत आपण श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप यांचा कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेत असंख्य साधक घडविले आहेत। गोसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून देशी गायींचे संवर्धन, गोपालन संस्कार आणि समाज जागृतीचे कार्यही आपण अखंडपणे करत आहात। साहित्य क्षेत्राचे आपले योगदानही अत्यंत मोलाचे आहे। भ्रमीभूत श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप यांचे चरित्र, भ्रमीभूत श्रीमद सद्गुरू विठ्ठलनाथ महाराज आडिवरेकर यांचे चरित्र, सद्गुरू अंतरंग, गोसेवा पूर्ण भक्ती, गोसेवा आद्य कर्तव्य यांसह अनेक ग्रंथांचे लेखन व संपादन करून आपण संत साहित्याची अमूल्य सेवा केली आहे। आपल्या कार्याचा गौरव म्हणून पर्वती पुण्यभूषण, मुळशीभूषण, ज्येष्ठ वारकरी आणि गोसेवा म्हणजेच ईश्वर सेवा यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी आपण सन्मानित झाले आहात। अध्यात्म, संस्कृती, शिक्षण, संगीत, व्यवस्थापन आणि समाजसेवा या सर्व क्षेत्रातील आपले कार्य प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे। या पावन प्रसंगी आपणास विनम्र अभिवादन करत निरोगी, दीर्घायुषी, आनंदमय आणि अखंड सेवामय जीवनासाठी ईश्वर चरणी मनपूर्वक प्रार्थना। आपणास हार्दिक अभिनंदन आणि मंगलमय शुभेच्छा। धन्यवाद। पुरस्कार, वैष्णव पुरस्कार यावर्षी मला दिला गेला। मी या दोन्ही संस्थांचा अत्यंत आभारी आहे। निवेदकांनी ज्याप्रमाणे आता इथे उल्लेख केला, मला यापूर्वी जे पुरस्कार प्राप्त झाले त्या पुरस्कारांच्या पेक्षा अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा असा हा पुरस्कार मला वाटतो। कारण कोणताही पुरस्कार प्राप्त होणं व्यक्तींच्या जीवनामध्ये शक्य असतं, पण वैष्णव होणं शक्य नसतं। वैष्णव होणं ही फार मोठी गोष्ट आहे। कोणाला वैष्णव म्हणावं? शाळेत असताना एकदा खूप लहान असताना वर्गात भांडणं झाली मित्राबरोबर आणि आईने घड्याळावर पहिल्यांदा सांगितलं की भांडणं करायची नाही, आपण वैष्णव आहोत। तेव्हा कळालंच नव्हतं वैष्णव म्हणजे काय असतं। नंतर वैष्णव या अक्षराचा अर्थ जसा जसा कळत गेला तसं तसं वाटलं की
की वैष्णव होण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करावे लागतील. कारण तुकाराम महाराज म्हणाले, वैष्णवाचा धर्म कसा असतो तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. कोणाला वैष्णव म्हणावं तर वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. म्हणजे सृष्टी, जग, संसार, प्रपंच इतकंच काय देहाचं तादात्म्य सुद्धा ज्याला सोडता आलं आणि फक्त भगवंतावरती प्रीती करता आली त्याला वैष्णव म्हणावं. आणि तो वैष्णव होण्याचा प्रयत्न माझ्या सद्गुरू परंपरेप्रमाणे श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप यांच्या या परंपरेमध्ये त्यांचा वारसा घेऊन फार मोठी जबाबदारी पुढे घेऊन चालत असताना तो वैष्णव होता यावं एवढंच भगवंताकडे आयुष्यभर मागणं असेल. पुन्हा या सर्व संयोजक मंडळींना मला 6 मिनिटं दिली, पण मी 3 मिनिटांपेक्षा जास्त बोलणार नाही. कल्याणजींचं गाणं मलाही ऐकण्याची उत्सुकता आहे. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. अनेक लोक आपण सगळे बहुसंख्येने उपस्थित आहात. माझ्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी, माझे ज्येष्ठ बंधू आणि माझ्या प्रोफेशनमधले गुरु श्रीनिवासजी इनामती, विकास पनवेलकर, राजेंद्र महाराज दहिवाते, दत्तानाना मारणी, अनेक मंडळी, माझे सगळे कुटुंबीय इथे आलेले आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होत भगवंताकडे मला कायम वैष्णव ठेव अशी प्रार्थना करत आभार मानतो आणि पुन्हा इंगळे परिवाराला धन्यवाद देतो. रामकृष्ण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.